एकच वाक्य म्हणायचं असं की आधी ज्याने जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं. त्या पद्धतीने माझं भाषण पण तरीही एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी बोललं पाहिजे असं स्वाभाविकपणे सगळ्यांचा आग्रह असतो. आजच्या मेळाव्याचा एकच विषय, तपोवनची रविवारची 24 तारखेची सभा इतकी विक्रमी करायची आहे की त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभांच्या अभियानात एवढी मोठी सहभागी झाली. असा एक रेकॉर्ड ब्रेक. तपोवनची क्षमता तर 2.5 लाखाची आहे, पण तपोवनवर जागा नाही. चारी बाजूचे रस्ते फुललेले आहेत. शहराच्या 10 चौकांमध्ये लाईव्ह सभा बघता येईल अशी रचना करण्यावर ते 10 चौक भरलेले आहेत. अशी विक्रमी सभा आपल्याला करायची आहे की ज्या प्रचाराच्या शुभारंभाच्या पहिल्या सभेत महाराष्ट्रामध्ये जे टार्गेट माननीय अमित भाईंनी मांडलं. परवा आमची पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग होती. त्या पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमध्ये रात्री 2 वाजले होते, तरीही जवळ बोलून अमित भाई आम्हाला दोघांना म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बोला कि भाई लातूर में और बाद में मुंबई में. मैंने ऐसे बोलते बोलते कह दिया या युती हुई है, पहिला दिवस झाला. मी जे म्हटलं ते खरं करा असं त्याने आम्हाला अपील केलं. आणि आम्ही तर नेत्याची इच्छा इतर आज्ञा अशा भूमिकेत काम करणारे लोक असल्यावर आता 45 खाली जागा येतच नाही त्याची गॅरंटी ठेवा. 3 जागा ज्या व्यतिरिक्त उरतात त्यासाठी अगदी निघताना हात मारून दादा मोदींनी बोलवलं. 3 जागा काय होतात. ह्या शरद पवारांचा प्राण बारामतीत आहे, आपल्या लेखीत आहे असं म्हणून त्यांनी पुढचं वाक्य पूर्ण नाही केलं. तर ठीक आहे, 45 का तो पक्का, बाकी 3 का देखते आहे. आणि मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक वातावरण निर्माण होईल या एका सभेमुळे. एक जागा सोडायची नाही असं एक वातावरण निर्माण होईल आणि सगळ्याच्या सगळ्या जागा आपण जिंकू. देशामध्ये सरकार येण्यामध्ये महाराष्ट्राची मोठी भूमिका राहील असं प्रयत्न केला. 3-4 दिवस अस्वस्थ देऊन सभेची तयारी बघून विरोधकांवर सुरू झालाय प्रियांका गांधी आणणार. प्रियांका गांधीच्या नव्याने निवडणूक झाली काय, सगळ्यात निवडणूक असते कधी चालले नाही. यावेळेला काय नवीन हिराकडे घातले की काय त्यांना चालला नाही. प्रियांका गांधीची धमकी आम्हाला लागते. आमचा समाज सेलिब्रिटीना बघायला मत नाही. असं झालं असतं तर देशाचे पंतप्रधान हेमा मालिनी झाले असते आणि कुठं रेखा झाले असते. आमचा समाज काम कोण करतो आणि मग प्रियांका गांधी आणा, सोनिया गांधी आणा आणि आठवी मुकुंद आणा. आम्ही तर अजून खूप वर्ष शिल्लक ठेवलं. पहिल्या सभेला सगळं संपून टाकणार काय. आता प्रियांका इकडे तर शरद पवार काहीच नाही, सगळं खालीच आहे. तुम्ही शरद पवार पण आणणार, प्रियांका पण आणणार, काँग्रेस पण समजेल, राष्ट्रवादी. हास्यास्पद सगळं चाललेलं आहे आणि हे चालायला अडचण. शेवटी ज्याला निवडणूक लढवायची त्याला लढवता असं म्हणून चालत नाही ना की आम्हाला तर असं म्हणावं लागतं. अगदी मतपेट्या उघडेपर्यंत म्हणावं लागतं आम्ही जिंकणार. तर त्या आम्ही जिंकणार मध्ये दम किती आहे ते आपल्या सगळ्यांना कळतं. पण तेवढं स्वतंत्र देऊया ना की आम्ही ही सभा करणार, तपोवनपेक्षा मोठी सभा करणार, तर पडायला काय अडचण नाही ना. आणि त्यामुळे तपोवनची सभा मुळात यानंतर कोल्हापूरच्या विरोधात विरोधी उमेदवाराची नाही, महाराष्ट्राच्या 48 लोकसभेच्या प्रचार कॅम्पेन मध्ये एवढी मोठी सभा झाली नाही, प्रोसेस करता आली आहे. अशी सभा आपल्याला करायची आहे. त्याचा आभार मी आपल्याला या ठिकाणी करायला आलेलो आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा उल्लेख आज कधी कधी बोलता एखादं वाक्य असं निघून जातं ते संपूर्ण प्रचाराचं एक पॉईंट होऊन जातं. तसं बाहेर त्याचं होऊन दिलेलं आहे की मी संजय मांडली, मी धनुष्य. खूप चांगली गोष्ट त्यांनी केली. उद्यापासून ऊन फार आहे, म्हणजे पांढरी टोपी करतात त्यांना पांढरी टोपी द्या, पण इकडे धनुष्यबाण, त्याला काही अर्थाचा प्रॉब्लेम नाही. माझी टोपी धनुष्यबाण लावले नंतर आणखी ते तलवार मग काय. आणि बाकीच्याने सुद्धा तो ऊन असणारी टोपी घातली पाहिजे. त्यामुळे एक चांगली टोपी आणि त्या टोपीला धनुष्यबाण. आणि जसं मोदींनी गेल्या निवडणुकीमध्ये प्रेस
असू दे, सभा असू दे, कार्यकर्ता मेळावा असू दे, ते कमळलं. नंतर निवडणूक आयोगाला ऑपरेशन घेतलं. काय ऑपरेशन? तर भाजप गाव करायची नाही, पहिले काय शेवटपर्यंत त्यांना काढावं लागत नाही. रोज शर्ट घातलं की आपलं चिन्ह लावलं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एका बाजूने सुद्धा आमचं भारतीय जनता पार्टीचं कमळ कसं सोडावं, लोकांनी टोपी कमळाची घाला, पण इथे त्यांना व्हायरस एक उदाहरण करण्याचं धनुष्यबाण पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात आपल्याला धनुष्यबाण लोकांमध्ये पोचवायचं आहे आणि त्या लोकांमध्ये पोचून कन्फ्युजन संपवेल, गोंधळ संपवेल. सगळ्यांचा एकच नारा, धनुष्यबाणाचं बटन दाबा, अशा प्रकारचा नारा असला पाहिजे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बाकी राजकीय भाषण करण्याचं काही कारण नाही. मी तर नागपूरच्या भाषण सभेमध्ये म्हटलेलं आहे प्रचाराला सुरुवात करायला की विरोधकांना बोलू शकतो. कशासाठी की कोण आपल्याला कळत नाही. हे काही प्रभाव घोषित करून धन्यवाद करून आपल्याला आपण काय केलं आणि आपण काय करणार आहोत याच्यासाठी बोलायचं खूप आहे ना. संजय दत्तने अतिशय चांगला उल्लेख केला. शासकीय आणि अशासकीय इतकं केलं आहे, जाणीव असणारी लोक असतील, पण ज्यांना जाणीव आहे त्यांना ते सांगण्याची आवश्यकता की आपण केले म्हणतात आपल्याला ना बरोबर म्हणायचं. त्यांनी काय केलं याच्यासाठी निवडणुका नसतात. आणि प्रत्येक जण जेव्हा कार्यकर्ता होईल किती टोपीवर मनुष्य संजय दत्त टोपे ठोकून दिले आणि लोकांना सगळ्या पांढऱ्या टोप्यावाल्यांना त्या टोप्यावर टाकतात. काही जणांनी ह्या ठिकाणी पांढऱ्या टोप्यावर सुरुवात करतात. पण ज्याला पांढऱ्या टोपीची सवय नाही तरी नॉर्मल टोपी, पण त्या नॉर्मल टोपीवर धनुष्यबाण असं केलं पाहिजे. ही सीट आपल्याला महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतांनी विजयी करायची. रेकॉर्ड होतात ना, रेकॉर्ड आतापर्यंत रेकॉर्ड गडकरींचे वगैरे होतात तर ते जरा इकडे रेकॉर्ड करायचं. ही सीट रेकॉर्ड मतांनी आपल्याला विजयी करायचे. अंबाबाईच्या दर्शनाने प्रचाराची सभा सुरू करण्याची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची परंपरा होती. माझा याला आग्रह होता कारण माझ्याबद्दल पडलं नाशिकला करूया. बाळासाहेबांपासून परंपरा आहे. तू काय करणार आम्ही काय करणार नंतर बघू, पण आपल्याला कोल्हापूरपासूनच करायचं. त्यामुळे अंबाबाईच्या देवळा दर्शनाला जाऊन परत रयते सभेला येणार आहे. आणि त्यामुळे एवढी अंबाबाईवर त्यांची श्रद्धा आहे. आम्ही काही असं आहे आम्हाला दोनदा ठरलं आणि दोनदा रद्द झालं. एकदा जरा स्वाईन फ्लू झाला आणि एकदा सीमेवरचा पुलवामा हल्ला झाला. अदरवाईज त्यांना ह्या महिन्यातच यायचं होतं. परवा दिल्लीत ते म्हणाले की जरा हे सगळं सारा प्रचार ठीक आहे की अचानक 2 मिनिट केली आता जाणार ते ठीक. पण अशी ती अभिप्रायाची आणि बाळासाहेबांची अंबाबाईवर श्रद्धा असल्यामुळे कोल्हापूरची सभा ठरली आहे. सभा तोरण करायची आणि पुढचे महिनाभर लोकांना तोंडाने सांगू ते सांगू, पण तू चिन्ह टोपीवर दाखवलं धनुष्यबाण बाकी काही नाही. आणि तो महेशरांना आग्रह करत होता की आता जवळजवळ तपोवनच्या सभेनंतर कुठलीही मोठी सभा गावागावातच 400-500 लोक येतात. कोणी वक्ता होऊन गेला. मी तर आता माझ्या 2-4 दिवसामध्ये सगळे गाव फुटून गेले की मी तेच बसणार. आता एक गाव खूपच पडेल, आतापर्यंतच्या गावापेक्षा पडेल. ते झालं की मी इथे येऊन या माणूस बसणार आहे. तर आपलंच घर सुरक्षित त्याचं काय काय करायचं. त्यामुळे मी तर आणि माझं स्पीड भयंकर आहे. 40-40 सभा मी करतो. पण करायचं काय ते बाशिंगाला पहिले खेडेवरनं बंद करून टाका, शालिकेनं बंद करून टाका, नारायणानं बंद करा, मान्यवरांचे नाव वाचता बंद करून टाका. मुद्द्याचं बोला सभा सांग. 20 मिनिटात 25 मिनिटात सभा सांग. पुढचे तुला लोकांचा वेळ खाऊ नका आणि काही करू. गावागावातल्या सभा या मतदारसंघामध्ये जी 600-700 काय गावाला केले असतील त्या गावांमध्ये जाऊन सभा घेणं, पारावर बसून लोकांना गप्पा मारणं या भर वेगळ्या ती निवडणूक जिंकूया. पहिलं टार्गेट त्यातलं पहिला सिग्नल त्यातला असा आहे की आपलं धर्मवंती सभा मोठी करायची करूया असं सगळ्यांना आव्हान करतो. मला